जल जंगल जमीन की रक्षा का संकल्प नागपुर में आदिवासी सांस्कृतिक महोत्सव का सीएम ने उद्घाटन किया। नागपुर में भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती पर राज्य स्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव का शुभारंभ हुआ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य सरकार प्रत्येक आदिवासी नागरिक को वन भूमि का पट्टा प्रदान कर रही है और उनकी संस्कृति की रक्षा के लिए प्रतिबद्ध है। सरकार आदिवासी विभाग के साथ मिलकर आदिवासी कल्याण के लिए मजबूती से कार्य कर रही। जनजाति वर्ष के उपलक्ष्य में भगवान बिरसा मुंडा द्वारा दिए गए संदेश के अनुसार आदिवासियों के जल जंगल जमीन और संस्कृति की सुरक्षा सुनिश्चित की जाएगी। फडणवीस मानकपुर विभागीय क्रीड़ा स्कूल संकुल में 15 से 17 नवंबर तक आयोजित राज्य स्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव के उद्घाटन अवसर पर बोल रहे थे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की प्रमुख उपस्थिति में उनके हाथों महोत्सव की शुभारंभ हुआ। इस अवसर पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, राज्य मंत्री इंद्रनील नाईके, वामघारे उपस्थित रहे। काउन्सिलचा मेंबर अशा पद्धतीनं होणं याचा अर्थच त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं जे काही योगदान होतं त्या काँग्रेसमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असल्यामुळेच त्यांना अशा पद्धतीनं नॉमिनेशन त्या ठिकाणी मिळालं आणि त्या काउन्सिलच्या उपसभापती देखील झाल्या। पण फार काळ त्यांचं मन काही त्या ठिकाणी रमलं नाही आणि त्यांनी हा निर्णय केला की जी काही आपल्या देशातली विषमता आहे आणि देशामध्ये जाती व्यवस्थेतून समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य अशा प्रकारचा जो भेद तयार झाला आहे त्या भेदाच्या विरुद्ध मला लढा उभारायचा आहे आणि म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेण्याकरता त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापर्यंत हे कार्य त्यांनी सातत्याने चालू ठेवलं। पुढे मगाशी उल्लेख झाला की जमशेदपूरला आदिवासी समाजाकरता देखील शाळा सुरू करण्याचा विषय असेल, वेगवेगळ्या प्रकारे दलित समाज आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या योजना असतील, अशा अनेक योजना या त्यांनी त्या ठिकाणी चालवल्या आणि विशेषतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे स्त्रियांचं योगदान आहे त्या योगदानासोबतच आपल्या समाजामध्ये देखील स्त्रियांना उचित स्थान मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, अशा दृष्टीनं अनेक चळवळी या त्यांनी उभारल्या। अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा राहिला आणि खऱ्या अर्थानं या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये जे वंचित घटक आहेत, मग त्या महिला असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांकरता त्यांचा हक्काचा आवाज म्हणून अनुसूयाबाई काळे यांच्याकडे आपण बघतो आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून देखील त्या ठिकाणी गेल्या। तर म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नागपूरमधनं